जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापूर शहरात ऑटो रिक्षांसाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी इंधनाच्या अचानक दरवाढी आणि तीव्र तुटवड्यामुळे रिक्षा चालकांच्या व्यावसायिक जीवनावर मोठा आघात झाला आहे। अनेक रिक्षा ठप्प पडल्याने चालकांचे दैनंदिन उत्पन्न पूर्णपणे बंद झाले असून अनेकांच्या घरची चूलही बंद पडली आहे। याच पार्श्वभूमीवर काल दिनांक 25 मार्च 2026 रोजी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। दरवाढ आणि शहरातील विविध एलपीजी पंपांवर मनमानी दर आकारले जात असल्याचे चालकांचे म्हणणे आहे। एलपीजी इंधनाच्या कमतरतेमुळे रिक्षा चालकांना तासनतास लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे। यामुळे आज शेकडो रिक्षा बंद पडल्या असून चालकांचे उत्पन्न ठप्प झाले आहे। या परिस्थितीचा थेट परिणाम त्यांच्या कुटुंबियांवर होत असून अनेकांच्या घरात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत। व्यवसाय घटल्यामुळे अनेक चालकांचे बँक आणि फायनान्सचे हप्ते थकीत झाले आहेत। बँक आणि फायनान्स कंपन्यांकडून सतत वसुलीचा तकादा लावला जात असल्याने चालकांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे। परिस्थिती वेळेत सुधारली नाही तर गंभीर सामाजिक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। त्याचाच विचार करून वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात खालील मागण्या केल्या आहेत। एलपीजी दर तात्काळ कमी करावेत, सर्व पंपांवर एक समान दर लागू करावेत, मनमानी करणाऱ्या पंपांवर कठोर कारवाई करावी, एलपीजी इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करावा, अन्यथा रिक्षा भाडेवाढ करण्यात यावी आणि बँक व फायनान्स वसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी। तात्काळ निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने प्रशासनाला दिला आहे। या प्रसंगी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्यासोबत प्रदीप शिंगे, इरफान कल्याणी, इम्रान शेख, शंकर राऊत, अशोक बनसोडे, सालिक शेख, जुबेर शेख, इरशाद शेख, सरफराज पिरजादे, सद्दाम सय्यद, कबीर शेख, सचिन शिर्के, हानोक रावडे, इलाही कुरेशी, लाडजी नदाफ, यासिन मुल्ला, अकिल शेख, अफसर पिरजादे, सरफराज बागवान, शब्बीर फुलमामडी, मोहसिन बागवान, अप्पू सुतार, जमीर शेख आदी पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। रिक्षा चालक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणींकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे। दिनांक 25 मार्च 2026 माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले। निवेदनाचा विषय होता, आपल्याला माहीतच आहे की ऑटो एलपीजीची जी कमतरता झालेली आहे आणि 35 ते 40 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। या वाढमुळे आणि कमतरतेमुळे रिक्षा चालकांचे हाल होत आहे। रिक्षा चालकांचा उदरनिर्वाह उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्यांची चुला बंद पडलेली आहे। आणि या ज्वलनशील मुद्दा घेऊन वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने आज माननीय उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील साहेबांना निवेदन दिले आणि तसेच आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी आश्वासन दिलेले आहे की शुक्रवारी 3 वाजता मीटिंग घेऊन यावर काय तोडगा काढता येते याविषयी मीटिंग घेणार आहे। सर्वप्रथम इराण आणि अमेरिकाचे जे युद्ध आहे त्या युद्धाची जे वस्तुस्थिती आहे त्याला धरून जे एलपीजी पंप चालक हे मनमानी लुटत आहे आणि मनमानी तरीक्याने आपले दरवाढ केलेली आहे। त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम महासंघातर्फे जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर हे दर कमी करण्यात आले नाही किंवा आम्ही जे 7 मागण्या करण्यात आलेल्या आहे ज्यामध्ये सर्व एलपीजी पंपाची तत्काळ चौकशी करण्यात यावी आणि एलपीजी दर निश्चित करून सर्व पंपावर एक समान दर असायला पाहिजे। का म्हणजे आपण बघितलं असेल सोलापुरात वेगवेगळे पंपावर वेगवेगळे दर केलेले, कुठं 82, कुठं 85, कुठं 87 या प्रकारे, तर सर्व एलपीजी पंपावर समान दर असायला पाहिजे आणि एलपीजी इंधनाचा जे तुटवडा झालेला आहे ते सुरळीत करून सर्व रिक्षा चालकांना नियमित एलपीजी मिळावं असे नियोजन करण्यात यावे आणि त्याचबरोबर जे उपाययोजना करण्यात आलेली एलपीजी पंपाविषयी ते आपण लवकरात लवकर करावे। का म्हणजे आज रिक्षा चालकांची परिस्थिती दैनंदिन खराब होत चाललेली आहे। एक दिवस गेले की त्यांची हालत होत नाही। आज जवळपास सोलापूर शहरात 1000 पेक्षा जास्त रिक्षा बंद आहे आणि 1000 रिक्षा बंद असणे म्हणजे 1000 कुटुंब त्यांचा उदरनिर्वाह बंद झालेला आहे, त्यांची चुले बंद झालेली आहे। त्या विषय घेऊन आम्ही हे गंभीर विषय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही दाखवून दिलेले की सोलापूरची गंभीर परिस्थिती झालेली आहे। जर लवकरात लवकर याविषयी जे पण मार्ग काढण्यात आले नाही तर येणारी परिस्थिती खूप बिकट होणार आहे। त्यासाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने अल्टिमेटम दिलेला आहे की जर 1 ते 2 दिवसात या परिस्थिती आणि एलपीजी पुरवठा सुरळीत करण्यात आले नाही तर सर्व जिल्ह्यातील
रिक्षा बंद ठेवून आम्ही या कार्यालयात जमा करणार आहे। का म्हणजे आज आमच्या त्या रिक्षावर उदरनिर्वाह होत नाही, आम्हाला इंधन मिळत नाही, बँकवाले आम्हाला सतवत आहे आणि बाकीचीही कामं आमची पूर्णपणे ठप्प झालेली आहे। याचा विषय घेऊन आम्ही पुन्हा एकदा सांगू इच्छितो की येणारे 2 दिवसात याविषयी जर सकारात्मक तोडगा निघाला नाही आणि सुरळीत LPG मिळालं नाही तर आम्ही पूर्ण रिक्षा या आवारात लावून घेणार आहे आणि संप पुकारणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र।